आज हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीची कृष्णा मंगल कार्यालय वसमत येथे बैठक झाली। त्या बैठकीच्या अनुषंगाने त्या बैठकीचं हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ कांबळे, ज्योतपालभाऊ रणवीर, जिल्ह्याचे महासचिव व ही बैठक वसमत तालुक्याचे तालुका अध्यक्ष उत्तम मामा करवंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली व त्या बैठकीस औंढा तालुक्याचे तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, कळमनुरी तालुक्याचे तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष व हिंगोली जिल्ह्यातून बरेचसे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ती बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। ॲडव्होकेट नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे आदेश आमच्या कार्यकर्त्यांना जे येतील त्या आदेशाचं पालन त्या बैठकीमध्ये करण्याचं सर्वांमध्ये ठरलेलं आहे आणि पक्षश्रेष्ठींचे जे काही आदेश आम्हाला येतील त्या आदेशानुसार आम्ही येणाऱ्या निवडणुकाला सामोरं जाणार आहोत। त्यानंतर देखील त्या बैठकीमध्ये येणाऱ्या 14 तारखेला युवकांचे आयकॉन, युवकांचे आधारस्तंभ या ठिकाणी सुजातदादा आंबेडकर यांची देखील वसमत येथे ठीक 12 वाजता दिनांक 14/11/2025 वार शुक्रवार या दिवशी सुजातदादा आंबेडकर यांची वसमत येथे भव्य जाहीर सभा होणार आहे। त्या अनुषंगाने देखील त्या बैठकीमध्ये चर्चा व नियोजन करण्यात आलेलं आहे व तसेच मी या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, वंचित बहुजन आघाडीच्या चाहत्यांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण येणाऱ्या 14 तारखेला वसमत या ठिकाणी सभेकरिता लाखोच्या संख्येने उपस्थित राहून आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांचं मोलाचं मार्गदर्शन ऐकावं याकरिता आपण सर्वांनी त्या सभेकरिता उपस्थित राहावं ही आपला सर्वांना विनंती करतो। जय भीम, जय संविधान।